बारामतीसह 4 परिसरात धुमाकूळ, दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 2 दुचाकी, सोन्याचे दागिने असा 11,89,00,000चा मुद्देमाल जप्त. महिलांना रस्त्यात अडवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा वडगाव निंबाळकर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जबरी चोरी प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 2 मोटारसायकली व सोन्याचे दागिने असा सुमारे 11,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. या तपासादरम्यान बारामती, फलटण, जेजुरी आणि लोणंद परिसरातील जबरी चोरीचे तब्बल 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी महिलांना रस्त्यात अडवून त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने लुटत असल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीचा आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील जबरी चोरीच्या घटनांचा तपास लागण्यास मोठी मदत झाली असून वडगाव निंबाळकर पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर मध्ये मौजे कानडवाडी हद्दीमध्ये दिनांक 6/8/2026 रोजी सायंकाळी अज्ञात 3 चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील घंटण हा तिला इजा करून चोरून नेलेला होता. त्यासंबंधी पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचे API मोहिते व इतर त्यांचे सहकारी यांनी तांत्रिक तपास तसेच CCTVच्या सहाय्याने यामध्ये प्रथमतः 3 आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यामध्ये राज मिथुन शिंदे, सनी रमण भोसले व पवन सँडल काळे सर्व राहणार फलटणमधील आहेत. या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर आरोपींनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले. तसेच त्यांनी बारामती आणि फलटण या भागातील एकूण 10 गुन्हे केल्याचे उघड झालेले आहे. आणि त्यांनी या ज्या 10 गुन्ह्यातील जो मुद्देमाल आहे सोने, तो मुद्देमाल पुढे एका चोपडे नामक व्यक्तीला विकलेला आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे बापूराव भानुदास चोपडे. आणि चोपडेने पुढं तो मुद्देमाल प्रवीण ज्ञानेश्वर वेद पाठक याला विकलेला आहे. यातील सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी एकूण 10 गुन्हे केल्याचे उघड झालेले आहे. त्यामध्ये पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचा एक गुन्हा आहे, जेजुरी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे आहेत, वालचंदनगरचा एक गुन्हा आहे, यवत पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे, बारामती शहर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे आणि फलटण शहरचे 2 गुन्हे आणि लोणंदचे 2 गुन्हे. म्हणजे या परिसरातील एकूण 10 गुन्हे केलेले होते. त्यामधील एकूण या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी एकूण 2 टू व्हीलर आणि इतर दागिने असे एकूण 11,89,000 रुपयाचा मुद्देमाल यामध्ये जप्त केलेला आहे. सदरची जी चोरी उघड झालेली आहे ते पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचे API मोहिते तसेच हेड कॉन्स्टेबल पोपट नाळे, अनिल खेडकर, आबा जाधव, नरेंद्र यादव व त्यांचे इतर अंमलदार यांनी माननीय SP सर संदीप सिंह गिल तसेच माननीय ॲडिशनल SP सर गणेश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे गुन्हे ओपन झालेले आहेत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.